नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज वालची भाजी बनवणार आहे. वालच्या शेंगा आहेत या. अशा असतात त्या वालच्या शेंगा. त्यांना मी छान स्वच्छ धुवून टाकल्या, निवडून घेतल्या आधी. अशा निवडाव्या लागतात त्या. असं आणि मग असं साल निघतं इकडून, शिरा निघतात त्यांच्या. गवारसारखी निवडायची तिला. गवारचे जसं साईडला असं शिरा निघतात तसे यांच्या पण निघतात. ते छान काढून घ्यायच्या. मध्ये काही वेळेस आळी किडा असतो, ते पाहून घ्यायचं छान. नंतर असे दाणे निघतात, काही वेळेस असे दाण्यांना पण खड्डे असतात, ते पण पाहून घ्यायचं. तर असे छान निवडून घेतल्या मी त्या. नंतर धुवून टाकल्या. धुतल्यानंतर मी मिठाच्या पाण्यातून यांना असं काढून घेतलंय. तर स्वच्छ नित्रवाळी ठेवले होते मी. आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. वालच्या शेंगा म्हणता यांना. दोन पळी तेल टाकलंय मी याच्यात. आणि खोबऱ्याची चटणी बनवली मी. लसूण, खोबरं, हळद आणि चटणी एवढं टाकलेलं आहे मी याच्यात. आणि एकदम बारीक करून घेतलेलं आहे. खोबरं, लसूण असं सगळं एकदम बारीक करून घेतलेले. हे आपण तळणार आहे याच्यात फोडणीमध्ये. आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलंय मी. आता जिरं तळून घेऊ आधी. तेल चांगलं तापू द्यायचं, मग जिरं टाकायचं. नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि चटणी तळून घ्यायची. मीठ टाकून द्यायचं. भाजीला जेवढं लागतं तेवढं टाकून द्यायचं. आपण थोडा सार बनवणार आहे याचा. तर 1 मिनिट परतवून घ्यायचं त्यांना. अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं. अर्धा 1 मिनिट झालं त्याला. तुम्हाला जर कोरडी करायची असेल तर अशी पण ठेवू शकता तुम्ही. फक्त अर्धा पाऊण कप पाणी टाकून द्यायचं, मग तेवढ्या पाण्यात ते शिजून जाईल आणि मग कोरडे होऊन जाते ते.
पण आता सार बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण पाणी टाकू थोडं जास्त. एवढं शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यांना शिजायला. कवळ्यात शेंगा 4-5 मिनिटात शिजून जातील ते. झाकण ठेवून द्यायचं थोडं आणि गॅस बंद करून द्यायचा. तर कोथिंबीर टाकून द्यायची. थोडीशी अजून कच्ची 1-8 मिनिटं लागेल तिला. आता 3-4 मिनिटं झाले तिला शिजून. अशा असतात ह्या वालच्या शेंगा, अशा पद्धतीने असतात त्या. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे. अशा पद्धतीने थोडासा सार ठेवलाय मी. सार छान लागतो. ही भाजी तुम्ही फक्त कूट टाकून पण करू शकता शेंगदाण्याचं, तशी पण छान येते आणि अशी पण छान लागते. तर छान शिजून गेली ती. 98% शिजवायची तिला फक्त. आपण गॅस बंद करूया. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार होऊन गेलेली आहे अशा पद्धतीने. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालाय. लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. थँक्यू.